नमस्कार, राम राम, सलाम वालेकुम, आदाब, अभिनंदन, आभार. मी सचिन खेडेकर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो या महामंचावर. कोण होईल मराठी करोडपती. आपण पाहताय महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले आपले स्पर्धक. माझा महाराष्ट्र माझ्या देशासारखाच विविधतेनं नटलेला आहे. कोकणातली काजूची उसळ ते कोल्हापूरची मिसळ, मुंबईचा वडापाव ते खानदेशातले पापड, पदार्थांचा सुळसुळाट असला तरी मिळणारी तृप्ती एकच आहे. कृष्णा, कोयना, गोदावरी ते पंचगंगा, भीमेपर्यंत अनेक नद्या असल्या तरी आमचं मराठी पाणी एकच आहे. ढोल, लेझिम, संबळ पासून वारकऱ्यांच्या चिपळ्यांपर्यंत वाद्यांचे झंकार विभिन्न असले तरी मनात रुंजी घालणारा नाद एकच आहे. कुस्ती, कबड्डी, खो खो पासून महाराष्ट्राची शान असलेल्या मलखांबापर्यंत कौशल्याचे प्रकार निराळे असले तरी मैदान मारण्याची रग एकच आहे. आमचं नाटक, आमची लावणी ते कोकणातल्या दशावतारापर्यंत, आविष्काराचे मार्ग प्रच्छन्न असले तरी व्यक्त होण्याची उर्मी एकच आहे. आमच्या चालीरीती, परंपरा, आचार विचार निरनिराळे असले तरी जगण्यातला आनंद शोधण्याचं ध्येय एकच आहे. आणि वय, शिक्षण, हुद्दा, परिस्थिती कितीही निरनिराळी असली तरी करोडपती होण्याचं स्वप्न एकच आहे. त्यासाठीच आहे हा महामंच, जिथे तुमचं नशीबच नाही जगही बदलेल. चला खेळूया कोण होईल मराठी करोडपती. सुरुवात करूया वेगवान उत्तराच्या मानकरीनं. तयार आहात? सगळ्यांचं लक्ष समोरच्या संगणकावर असू द्या. शुभेच्छा. हा आहे तुमचा प्रश्न. भारतातील ऐतिहासिक घटना ज्या क्रमानं घडल्या त्या क्रमानं लावा. म्हणजेच जी घटना सर्वप्रथम घडली ती आधी आणि नंतर घडली ती नंतर. आणि पर्याय आहेत हे: ए भारत छोडो आंदोलन, बी ब्रिटिश साम्राज्याचा अंत, सी 1857 ची क्रांती, डी ईस्ट इंडिया कंपनीच्या शासनाचा प्रारंभ. वेळ संपलेली आहे आणि आता पाहूया उत्तराचा योग्य क्रम. डी ईस्ट इंडिया कंपनीच्या शासनाचा प्रारंभ साधारण 1757 प्लासीची लढाई. सी 1857 ची क्रांती 1857. ए भारत छोडो आंदोलन 1942. बी ब्रिटिश साम्राज्याचा अंत 1947. आता पाहूया किती जणांनी योग्य क्रम लावलाय तो. सिद्धार्थ काकडे. सिद्धार्थ काकडे हे आहेत आपल्या वेगवान उत्तराचे मानकरी. चला खेळूया कोण होईल मराठी करोडपती. आता माझ्या समोर बसले आहेत सिद्धार्थ काकडे. ते एका कन्स्ट्रक्शन कंपनीत शिपाई म्हणून काम करतात. सिद्धार्थराव फलटणला एका छोट्या घरात एकत्र कुटुंबात राहतात. शिपाई म्हणून काम करताना उत्पन्न महिनाभर पुरवण्यासाठी खूप खटपट करतात. कोण होईल मराठी करोडपती मधून जिंकलेल्या रकमेतून बायकोला लग्नानंतर इतक्या वर्षांनी पहिल्यांदा कुठेतरी फिरायला नेण्याची इच्छा आहे त्यांची. आणि जिंकलेल्या रकमेचा थोडा तरी भाग वृद्धाश्रम काढण्यासाठी ते वापरणार आहेत. वाह. सिद्धार्थजी, आमच्या कार्यक्रमात या हॉट सीटवर तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. धन्यवाद सर. मला सांगा की तुम्ही फलटणचे आहात, म्हणजे महाराजांची सासूरवाडी. हां, छत्रपती शिवाजी महाराजांची सासरवाडी. बर. तिथून मी आलेलो आहे. हां,
आत्तापर्यंत तीच फलटणची ओळख होती. आता माझ्यामुळं जर काय फलटणची ओळख बदलत असेल किंवा होत असेल त्या गोष्टीचा थोडा प्रयत्न करणार आहे. मी तुम्हाला खात्री देतो सिद्धार्थजी, आता फलटणची ओळख तुमच्यामुळे राहणार एवढं लक्षात घ्या. सिद्धार्थ काकडे, फलटण. धन्यवाद. तुमच्या बरोबर कोण आलाय आज? माझी मंडळी आलेली पाठीमागं बसली. अरे मंडळी नमस्कार. नमस्कार सर. नमस्कार नमस्कार. काय नाव आपलं? संगीता सिद्धार्थ काकडे. मला सांगा, खरं सिद्धार्थजी तुम्हाला लग्नानंतर मधुचंद्रासाठी अजूनही घेऊन गेलेले नाहीत, याचं तुम्हाला वाईट वाटतंय हे मला कळतंय. त्यामुळे तुम्हाला काय वाटतंय आज सिद्धार्थजी इथं किती रक्कम जिंकतील आणि तुम्हाला कुठं घेऊन जातील? महाबळेश्वरला. महाबळेश्वरला? बर. सिद्धार्थजी, आमच्या ह्या लोकांनी तुमच्यावरती एक छोटासा सिनेमा बनवलाय, आपण बघूया? हां सर, धन्यवाद. माझं नाव सिद्धार्थ साहेबराव काकडे. माझं शिक्षण 10वीपर्यंत झालेलं आहे. घर 20/14चं आहे. त्याच्यात आम्ही 11 माणसं राहतो. शेजारकडून आहे की घर बांधण्यासाठी चाललंय सगळं. मुलींची लग्न झाली त्याचं कर्ज आहे ती फेडायचंय म्हणून शेणं, दुसरं काय नाही. आमचं करणार तोच आहे फक्त. परिस्थिती अभावी मला पुढे शाळा शिकता आलेली नाही. 10वीला शिक्षण घेत असताना वडिलांचं निधन झालं. कर्जाचा डोंगर असताना पुढे शिकणं मला शक्य नव्हतं. त्यामुळं मला काम करण्याशिवाय पर्याय नव्हता. कृती कंस्ट्रक्शनमध्ये शिपाई म्हणून कामाला लागलो. मी साधारण दिवसाकाठी मी तिथं 6 तास साधारण दिवसातले कामासाठी वेळ देतो. त्याच्यानंतर साईडवर रात्रपाळीसाठी वॉचमॅन म्हणून कामाला जातो. वडिलांनी आपल्याकडून ज्या अपेक्षा ठेवल्या नाही तर आपण ज्या पुऱ्या करू शकलो नाही आर्थिक परिस्थितीमुळं, त्या मुलांकडून पूर्ण करून घ्यायच्या आणि मुलांना भरपूर शाळा शिकवणे आणि पुढे मिलिटरीत मुलाला पाठवणे हे डोक्यात आहे माझ्या. कोण होईल मराठी करोडपती या कार्यक्रमातून मला असं वाटतंय की मी एक 4 ते 5 लाख रुपये जिंकू शकतो आणि त्याच्यातून मुलांचं शिक्षण आणि घरच्यांसाठी निवारा करणे हे माझं स्वप्न आहे. सिद्धार्थजी, आपण हे बघा, आपण इथं खेळण्यासाठी आलेलो आहोत. तुम्हाला असं इतकं भावनाविवश होऊन नाही चालणार. पहा, तुमच्याकडनं तुमच्या कुटुंबाच्या एवढ्या अपेक्षा आहेत. तुमच्याकडनं तुमच्या सगळ्यांच्या कितीतरी अपेक्षा आहेत. पूर्ण फलटणच्या अपेक्षा डोळे लावून तुमच्याकडे बघतायत सगळे. हां, अजिबात भावनाविवश व्हायचं नाही, ठीक आहे? मी अजून एक ग्लास पाणी इथं ठेवतो. बरं वाटते? मी तुम्हाला आता खेळाचे नियम सांगतो. हां सर. तुमच्या समोर अर्थात पैशांचं झाड आहे आणि पहिला प्रश्न 1000 रुपयांसाठी आणि 15वा प्रश्न 1 करोड रुपयांसाठी. प्रत्येक प्रश्नाच्या उत्तराचे 4 पर्याय आहेत. 1 बरोबर, 3 चूक, 2 सुरक्षित पडाव आहेत. 1 5व्या प्रश्नावर 10,000 रुपयांचा, 1 10व्या प्रश्नावर 3,20,000 रुपयांचा. ते आहेत काटेकर काका आणि त्यांचा आपल्याला धाक आहे. त्यांनी असं ठरवलंय की पहिला प्रश्न ते 5वा प्रश्न तुम्हाला 30 सेकंदाचा अवधी मिळणार आहे आणि 6वा प्रश्न ते 10वा प्रश्न तुम्हाला 60 सेकंदाचा अवधी मिळणार आहे आणि त्यानंतर काटेकर काका नाहीसे होणार आहेत आणि तुम्ही हवा तेवढा वेळ घेऊ शकता. ह्या खेळामध्ये तुमची मदत करण्यासाठी आमच्याकडे 3 जीवनदायिनी आहेत. जनमताचा कौल, मित्राला फोन आणि तळ्यात मळ्यात 50-50. आणि तुम्ही हा खेळ कधीही जिंकलेली रक्कम घेऊन सोडून जाऊ शकता, पण आम्ही विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देण्याआधी. लक्षात आलेत नियम? हो सर. चला खेळूया हा विलक्षण खेळ. कोण होईल मराठी करोडपती? पहिला प्रश्न सिद्धार्थजी, 1000 रुपयांसाठी हा तुमच्या समोर. होळीच्या सणात म्हटल्या जाणाऱ्या होळी रे होळी
ह्या म्हणीमध्ये कोणत्या खाद्यपदार्थाचा समावेश आहे? होळी रे होळी. आणि पर्याय सांगायच्या आधीच उत्तर सांगताय? आणि पर्याय सांगा सर. पर्याय आहेत: ए तिळगुळ, बी पुरणपोळी, सी लाडू, डी साखर. बी पुरणपोळी. बी पुरणपोळी. हा. नक्की? हो. काय पूर्ण म्हण काय आहे? होळी रे होळी पुरणाची पोळी. वा राजे, बी पुरणाची पोळीवर शिक्का मारा. बी पुरणाची पोळी. ₹2000 दुसरा प्रश्न सिद्धार्थजी, हा तुमच्या समोर. कुस्तीच्या मैदानाला मराठीत काय म्हणतात? पर्याय आहेत: ए आराखडा, बी तंबू, सी आखाडा, डी कनात. सी आखाडा. सी आखाडा. सी आखाडा. नक्की? हो सर. खात्री? अगदी खात्री 100%. बघा राजे, सी आखाडावर शिक्का मारा. सी आखाडा हे बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न सिद्धार्थजी, ₹3000 हा तुमच्या समोर. विजयादशमीच्या दिवशी सोनं म्हणून कोणत्या झाडाची पानं दिली जातात? आणि पर्याय आहेत: ए पिंपळ, बी आपटा, सी वड, डी उंबर. बी आपटा. बी आपटा. हा सर. नक्की? हा. अगदी खात्री आहे? खात्री सर. राजे, बी आपटावर शिक्का मारा. बी आपटा हे बरोबर उत्तर आहे. चौथा प्रश्न, ₹5000 तुम्हाला मिळवून देणारे सिद्धार्थजी, हा सर. हा तुमच्या समोर. काल्पनिक पात्र अल्लादीन त्याच्या जिनला प्रकट करण्यासाठी कोणती गोष्ट घासत असे? आणि पर्याय आहेत: ए हात, बी जादूचा चेंडू, सी जादूची चटई, आणि डी जादूचा दिवा. जादूचा दिवा. जादूचा दिवा. हा सर. नक्की? हो. पूर्ण खात्री आहे? हो सर. ठीक आहे राजे, डी जादूचा दिवावर शिक्का मारा. जादूचा दिवा बरोबर उत्तर आहे. आता पुढचा प्रश्न तुम्हाला सुरक्षित पडावावर नेणारे ₹10,000, आणि त्याचं तुम्ही अचूक उत्तर दिलं तर तितकी रक्कम तुम्ही आज नक्की इथनं घेऊन जाणार आहात. तयार? हा सर. पाचवा प्रश्न ₹10,000 सिद्धार्थजी, हा तुमच्या समोर. शूरांच्या शौर्यगाथा वर्णन करणाऱ्या पारंपरिक लोककला प्रकाराला काय म्हणतात? आणि पर्याय आहेत: ए नांदी, बी पोवाडा, सी भारूड, डी बडबडगीत. शूरांच्या शौर्यगाथा. पोवाडा. बी पोवाडा. पोवाडा. नक्की? हा सर. खात्री आहे? हा. 100%. 100%. राजे, बी पोवाडावर शिक्का मारा. बी पोवाडा. पोवाड्याचं प्रामुख्यानं 3 प्रकारात वर्गीकरण होतं. शौर्याचं वर्णन करणारे, देवांच्या लीला आणि महात्म्य वर्णन करणारे, आणि लढाई, दंगा, पूर, दुष्काळ यांचं वर्णन करणारे. तर पाणी पिऊ. हो, पाणी जरूर. पाणी पीत राहिलं पाहिजे. सर, आज नशिबाने देवाच्या कृपेनं एवढ्या मोठी व्यक्तिमत्वाच्या समोर बसायला मिळालं, हे नशीब. आणि त्याच्यामुळं ते असं थोडंसं प्रेशर येतं आणि टेन्शन आल्यासारखं होतं. मग हे जे आता सुरक्षित पाडवावर मी जे आलो आहे, हां, ती माझी 4 महिन्याची कमाई. ही तुमची 4 महिन्यांची कमाई आहे. ही 4 महिन्यांची कमाई, आणि इथं तुम्ही अगदी 10 मिनिटात ही रक्कम मिळवलेली आहे. आणि आता पुढचा टप्पा
सिद्धार्थजी, याच्या पुढचे जे प्रश्न आहेत ते थोडे कठीण होत जातात, रक्कमही दुप्पट होत जाते आणि काटेकर काका आता आपल्याला 60 सेकंदाचा अवधी देतात. करूया सुरुवात? हो सर. चला सिद्धार्थजी, 6वा प्रश्न तुम्हाला 20,000 रुपये मिळवून देणार आहे. हा तुमच्या समोर. हा आता तुम्हाला एक गाणं आम्ही ऐकवणार आहोत आणि तुम्हाला ओळखायचं आहे की हे कुठल्या सिनेमातलं आहे. हे गाणं पुढीलपैकी कोणत्या मराठी चित्रपटातील आहे? राजे, आम्हाला गाणं ऐकवा. जीवदंगला गुंगला रंगला असा विरमाची आस तू जीव लागला लाभला ध्यास यो तुझा गहिवरला श्वास तू. पर्याय आहेत: ए शाळा, बी सावरखेडे गाव, सी अगबाई अरेच्चा, डी जोगवा. डी जोगवा. डी जोगवा. हा एकदम आठवलं? हा एकदम आठवलं. हं? हा नक्की? हो सर, 100%. आपल्याकडे विचार करायला 40 सेकंद आहेत अजून. डी जोगवा. डी जोगवा हा करूया आपण, शिक्का मारूया. हो सर. राजे, डी जोगवावर शिक्कामोर्तब करा. सिद्धार्थजी, तुमचा 8 महिन्याचा पगार आलेला आहे. 20,000 रुपये तुम्ही जिंकलेले आहेत. जीव रंगला ह्या गाण्यासाठी हरिहरन आणि श्रेया घोषाल या दोघांनाही राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. आणि इतकंच नाही, अजय अतुल जे ह्या चित्रपटाचे संगीतकार आहेत त्यांना सुद्धा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. आणखीन मंडळी, मला सांगायला अत्यंत आनंद होतो की उपेंद्र लिमये ह्या माझ्या मित्राला सुद्धा या सिनेमात राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला आहे. स्वागत पुन्हा एकदा कोण होईल मराठी करोडपतीमध्ये. माझ्या समोर आहेत सिद्धार्थ काकडे. आपण विश्रांती घेण्यापूर्वी त्यांनी 6 प्रश्नांची अचूक उत्तरं दिलेली आहेत, लाईफलाईन न घेता. सिद्धार्थ, आता फक्त 9 प्रश्न बाकी आहेत 1 करोड रुपयांसाठी. सिद्धार्थ यांची जगण्याची धडपड आहे ती पाहून मला, सिद्धार्थ, अगदी तुमच्यासाठी मी नामदेव ढसाळांची ती कविता म्हणून दाखवतो. अजून थोडा वेळ, अजून थोडा वेळ तग धरून राहायला हवं. अजून थोडा वेळ, अजून थोडा वेळ तग धरून राहायला हवं. रसद पोहोचेल न पोहोचेल, श्वासोच्छ्वासांना जखडलंय साखळदंडांनी. हेही दिवस जातील, हेही दिवस जातील, जसे जातात उन्हाळे पावसाळे. तो बघ, त्या दुरातून यशाचा ध्वनी झंकारून उठलाय. ऐकतोयस ना? ऐकतोयस ना? सातवा प्रश्न, सिद्धार्थ, 40,000 रुपयांसाठी. हा हा तुमच्या समोर. संत ज्ञानेश्वरांनी वयाच्या 21व्या वर्षी कोणत्या ठिकाणी समाधी घेतली? आणि पर्याय आहेत: ए पंढरपूर, बी आळंदी, सी त्र्यंबकेश्वर, डी गाणगापूर. संत ज्ञानेश्वरांनी 21व्या वर्षी कोणत्या ठिकाणी समाधी घेतली? आळंदी. बी आळंदी. बी आळंदी. नक्की? हा सर. पूर्ण खात्री आहे? लाईफलाईन वापरतो. लाईफलाईन घेतो. नक्की माहिती असेल तर तुम्ही नाही शिक्का मारू शकता, नाहीतर जीवनदायिनी घेऊ शकता. हा लाईफलाईन वापरतो. लाईफलाईन? हा सर. काटेकर काका थांबा.
कुठली जीवनदायिनी घेणार? ऑडियन्स पोल. जनमताचा कौल. हा. राजे, सिद्धार्थ आपली पहिली जीवनदायिनी वापरू इच्छितात. जनमताचा कौल. लक्षात घ्या सिद्धार्थ, ऑडियन्सनी त्यांचं मत दिल्यानंतर तुमच्याकडे 17 सेकंद आहेत फक्त उत्तर निश्चित करण्यासाठी किंवा दुसरी जीवनदायिनी घेण्यासाठी. ठीक आहे, हे लक्षात असू द्या. प्रेक्षक हो, सिद्धार्थ यांना तुमच्या मदतीची गरज आहे. ते उत्तम खेळत आहेत. तुमच्या हातात वोटिंग मीटर्स आहेत आणि तुमची वेळ सुरू होते आत्ता. वेळ संपलेली आहे. ए पंढरपूर 10%, बी आळंदी 62%, सी त्र्यंबकेश्वर 24% आणि डी गाणगापूर 4%. 62% जनता आळंदी म्हणते. हा, जनतेबरोबर जाणार. जनतेबरोबर जाणार. हा सर. करूया निश्चित. हा निश्चित. राजे, बी आळंदीवर शिक्का मारा. संत ज्ञानेश्वर हे महाराष्ट्रातील 13व्या शतकातील महान संत होते आणि आळंदी येथे आभार आहे. धन्यवाद. तुम्ही पाहिलं सिद्धार्थ, जेव्हा मनात इच्छा असते तेव्हा मार्ग सापडत असतो. तर एक गोष्ट बोलायची होती. काय आता? मी शिवाजीराजे भोसले बोलतोय. हा, त्याच्यातला मी मराठी आहे. तो डायलॉग काय काय त्याचा. पण एका प्रश्नाचं उत्तर दिल्यावर अगोदर झालं तर पुढच्या प्रश्न पटकन उत्तर दिलं. लाईफलाईन घ्यायची आहे का नाही लबाडी? हा, ठीक आहे सिद्धार्थ, तुमच्यासाठी. लाज वाटते, लाज वाटते. मराठी म्हणून जन्मल्याची लाज वाटते. छे छे, ही तुमची ऐपत नाही. तो तुमचा घास नाही. तुम्ही डाऊन मार्केट, तुम्ही मीन माइंडेड. तुमची प्रॉपर मुंबईत राहायची लायकी नाही. शूर आम्ही सरदार, आम्हाला काय कुणाची भीती? अरे आम्हाला सगळ्यांचीच भीती. मराठी पाऊल पडते पुढे. अरे हट, मराठी पाऊल पडतच आहे कुठे? अरे मुळात मराठी पाऊल उरलंच आहे कुठे? माझ्या 500 पिढ्यांनी काहीतरी भयंकर पाप केली म्हणून मी मराठी म्हणून जन्माला आलो. भयंकर पाप. लाज वाटते, लाज वाटते. मराठी म्हणून जन्मल्याची लाज वाटते. एकदम बरं वाटलं. आत्ता मी जे काही बोललो ते वैयक्तिक माझं मत नाही. मी शिवाजीराजे भोसले या सिनेमातले ते संवाद होते. आज मी महाराष्ट्राच्या महामंचावर तुमच्या समोर आहे. मला लाज वाटत नाही, मला अभिमान आहे मी मराठी असल्याचा. आलंय का नाही धाडस आता? आता भरपूर आलं. चला, 8वा प्रश्न. 80,000 रुपये मिळवून देणारे सिद्धार्थ, हा तुमच्या समोर. पृथ्वी कोणत्या महिन्यात स्वतःच्या अक्षाभोवती सर्वात कमी फेऱ्या मारते? आणि पर्याय आहेत: ए डिसेंबर, बी जून, सी सप्टेंबर, डी फेब्रुवारी. फेब्रुवारी. सर्वात कमी फेऱ्या मारते. नक्की? हा सर. काय करूया? हा, फेब्रुवारी. फेब्रुवारी. हा सर. शिक्का? हा. ठीक आहे राजे, डी फेब्रुवारीवर शिक्का मारा. सिद्धार्थ, फेब्रुवारी का म्हटलं मला सांगा. कमी दिवस येते महिन्यात. कमी दिवस आहेत.
म्हणून पृथ्वी कमी फेऱ्या मारते स्वतःच्या अक्षावर. अगदी बरोबर उत्तर आहे. सर पाणी पिऊ. पाणी जरूर पाण्यासाठी. नमस्कार नमस्कार, स्वागत मंडळी. आपण खेळतोय सिद्धार्थ काकडे यांच्याबरोबर. आज 80,000 रुपये ते जिंकलेले आहेत. ही खरं तर त्यांची 3 वर्षांची कमाई आहे. इथं काही मिनिटात त्यांनी ती कमावलेली आहे. आणि पुढचा प्रश्न तुम्हाला लखपती बनवणार आहे. हां, तयार? हां. 1,60,000 रुपयांसाठी 9वा प्रश्न हा तुमच्या समोर. महाराष्ट्रातील पश्चिम घाटातील सर्वोच्च शिखर कोणते? पर्याय आहेत ए साल्हेर, बी तोरणा, सी कळसुबाई, डी पुरंदर. लाईफलाईन सर. 50-50. काटेकर काका थांबा. कुठली जीवनदायिनी वापरणार? 50-50. तुम्हाला कल्पना आहे कुठलं उत्तर आहे? त्यात 2 चुकीची गायब होतात, 2 राहतात. संगणक राजे, सिद्धार्थ आपली दुसरी जीवनदायिनी वापरू इच्छितात तळ्यात मळ्यात. 2 चुकीची उत्तरं नाहीशी करा. बी तोरणा, सी कळसुबाई. 46 सेकंदात उत्तर द्यायचे. बी तोरणा, सी कळसुबाई. काही मदत होते? हां, लाईफलाईन वापर. कुठली लाईफलाईन वाटतंय? नाही, लाईफलाईन वापरणार आहे मी. परत पुन्हा? हां. तुम्हाला अजिबात कल्पना नाहीये? नाही काय सांगू शकत. काहीच कल्पना नाही? कल्पना आहे पण मला रिस्क घ्यायची नाही सर. अच्छा, मग मी थांबू? हां. काटेकर काका थांबा. सिद्धार्थ, आपली शेवटची आणि तिसरी जीवनदायिनी वापरू इच्छितात. मित्राला फोन. हां सर. आपण पाहूया कुठल्या मित्रांची नावं दिली आहेत ती. बाबू जाधव फलटण, हेमलता बनकर फलटण आणि अमोल मोरे फलटण. सिद्धार्थ, कोणाला फोन लावायचा आहे? कोणाला माहिती असेल ह्याचं उत्तर? बाबू जाधव फलटण. संगणक राजे, बाबू जाधवांना फोन लावण्यात यावा. हॅलो. बाबू जाधव, हो बोलतोय. नमस्कार. मी सचिन खेडेकर बोलतोय. कोण होईल मराठी करोडपती मधून. अरे बापरे, सचिन खेडेकर बोलताय. नमस्कार, सचिन खेडेकर नमस्कार बोलतोय. नमस्कार. शब्द अभिनेतला परमेश्वर बोलतोय माझ्या बरोबर. जाधव, माझ्या समोर सिद्धार्थ आहे आणि ते एका प्रश्नावर तुमची मदत मागतात. ते 80,000 रुपये जिंकलेले आहेत आणि अरे पुढचा वा. प्रश्न त्यांना तुमची मदत मिळाली तर 1,60,000 रुपये मिळवून देणार आहे. हो निश्चितपणे सर, आणि प्रयत्न करतोय. तुमच्याकडे उत्तर देण्यासाठी फक्त 30 सेकंद आहेत, एवढं लक्षात ठेवा. याच्या पुढचा आवाज सिद्धार्थचा. तुमची वेळ सुरू होते आत्ता. सिद्धार्थ, हो. पश्चिम महाराष्ट्रातील उंच ठिकाण कोणते? कळसुबाई आणि तोरणा. हा पश्चिम महाराष्ट्रातील उंच ठिकाण कोणते? हा कळसुबाई आणि तोरणा. कळसुबाई. हा ठीक आहे. हा कळसुबाई. कळसुबाई, हा. शिक्का मारायचा? हा सर. नक्की? हो. आता कुठलीही लाईफलाईन नाही आणि ठीक आहे. राजे, सी कळसुबाईवर शिक्का मारा. सिद्धार्थ, या उत्तराने तुम्ही लखपती झालेले आहात. उंची 1646 मीटर हे शिखर सह्याद्रीच्या पर्वतरांगामध्ये
स्थित आहे कळसुबाई. या पुढचा प्रश्न सिद्धार्थ, 10वा प्रश्न 3,20,000 रुपयांसाठी. सिद्धार्थ, हा तुमच्या समोर. कसोटी पदार्पणात कमीत कमी चेंडूत सर्वात जलद शतक ठोकणाऱ्या क्रिकेटपटूचं नाव काय? आणि पर्याय आहेत ए. ड्वेन स्मिथ, बी. मॅट प्रायर, सी. शिखर धवन, डी. वीरेंद्र सहवाग. सी. शिखर धवन. नक्की? हा सर. अगदी खात्री आहे? हा. शिक्का मारायचा? हा सर. कम्प्युटर राजे, सी. शिखर धवनवर शिक्का मारा. सी. शिखर धवन यावर शिक्का मारून तुम्ही ह्या प्रश्नाचं उत्तर दिलंय. तुम्ही थेट खाली गेलाय का वर गेलाय? मला तुम्हाला हे सांगावं लागतंय की तुम्ही 3,20,000 जिंकले. सिद्धार्थ, मी तुमच्या हातात ही 3,20,000 ची रक्कम देणार. आता ही रक्कम तुमची आहे, तुम्ही अगदी हक्कानं घेऊन जाऊ शकता. काय कराल सांगा मला ह्या पैशांचं? घर, मधुचंद्र, नाही नंतर. तो नंतर. हा. म्हणजे अजूनही 12 वर्ष वहिनींनी वाट पाहिली आहे, अजूनही वाट पाहायला तुम्ही लावणार आहात. कदाचित मुलाच्या कमाईत बी जाता येईल. मुलांना जर चांगलं ह्याच्यातनं शिक्षण मिळालं. मुलांना उत्तम शिक्षण मिळाल्यानंतर हां चांगलं ती पुढं एखाद्या चांगल्या कामापर्यंत माझ्यासारखं न काम करण्याची वेळ त्यांची. मला कल्पना आहे की हे तुमचे आनंदाश्रू आहेत, पण ही आनंदाची गोष्ट आहे वहिनी. मला तुम्ही मोकळेपणाने सांगा, काय आत्ता तुमच्या मनात भावना आहेत मला सांगा. तुम्हाला काय वाटतंय? तुम्हाला घर महत्वाचं आहे, मुलांचं शिक्षण महत्वाचं आहे, या सगळ्याची मला कल्पना आहे. सांगा. पहिलं घर बांधायचं आणि मुलांच्या शिक्षणासाठी पैसे ठेवायचे. तुम्ही दोघांनी आता स्वतःच्या भावना आवरायला हव्यात, कारण खेळ अजून संपलेला नाही. सिद्धार्थ, आता अर्थातच काटेकर काका आपल्याबरोबर नाहीत. आता प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी तुम्ही हवा तेवढा वेळ घेऊ शकता. 11व्या प्रश्नाची एक गंमत आहे, या प्रश्नाचं उत्तर तुमचं चुकलं तरी नुकसान नाही आहे. उत्तर चुकलं तरी सुद्धा तुम्ही 3,20,000 या सुरक्षित पडावावर आहात. हा फायदा 11व्या प्रश्नाचा आहे. 6,40,000 रुपयांसाठी सिद्धार्थ, 11वा प्रश्न हा तुमच्या समोर. भारत जोडो अभियान किंवा निट इंडिया कॅम्पेन, काश्मीर ते कन्याकुमारी ह्या आंदोलनाची सुरुवात कोणी केली? आणि पर्याय आहेत ए. बाबा आमटे, बी. आचार्य विनोबा भावे, सी. अण्णा हजारे, डी. मेधा पाटकर. विचार करून उत्तर द्या.
बाबा आमटे, आचार्य विनोबा भावे, अण्णा हजारे, मेधा पाटकर. डी आचार्य विनोबा भावे. भारत जोडो अभियान, निट इंडिया कॅम्पेन. हा नक्की? हा खात्री आहे? हा सर. काय करूया? हा बी लॉक कर. बी आचार्य विनोबा भावे. हा शिक्का. ठीक आहे राजे, बी आचार्य विनोबा भावे वर शिक्का मारा. आचार्य विनोबा भावे यांच्या अनेक चळवळी आहेत. भूदान ही त्यापैकी एक. पण ही त्यांनी सुरू केलेली चळवळ नाही. सिद्धार्थ, उत्तर चुकलेलं आहे. बरोबर उत्तर आहे ए बाबा आमटे. भारत जोडो अभियान किंवा निट इंडिया कॅम्पेन, काश्मीर ते कन्याकुमारी, ही बाबा आमट्यांची चळवळ होती. हा खेळ तुमच्यासाठी इथं संपतोय, पण तुमचं आयुष्य आज ह्या क्षणापासून सुरू होतंय एवढं लक्षात ठेवा. 3,20,000 रुपये ही रक्कम तुम्ही जिंकलेली आहे. मनपूर्वक शुभेच्छा. आभार. या चेक घ्या. मंडळीला बोलू असतं, मिसेसला बोलू का? हो हो, जरूर जरूर. या वहिनी या. या या.